मोदीला बाकी होतो इथंच मागायचं मागं कोचिंग घ्यायची त्यांचं कलेक्टर सरचं त्या दोघांचं माझा विशेष लक्ष होतं. बाकी माझ्या शाळेचे टीचर माझा आई बाप्पा त्यांचं पण माझं मार्गदर्शन होतं, आशीर्वाद होतं. त्याच्यामुळे थोडंफार अजून काही खूप मोठं आठवण नाही केलं मी, पण आता ॲडमिशन भेटले अजून खूप काय करायचं. त्यांना सर काय सांगू मी काय नाही सांगितलं यांना सगळ्यात महत्त्वाचं कसा अभ्यास करायचा, अभ्यास करायचा अभ्यास किती वेळ करायचा तुम्हाला आयुष्यात पहिलाच करते तू कधी इंटरेस्ट घेतलेला नाही आणि तू लिव्हिंग पॉवर एवढी जबरदस्त होती तुम्हाला नाही झालं तू परत आल्यावर विचारते पुढे आलो हो आणि अजून रोज थोडा द्यायचं लागलं थोडा एका बटन नाही तेव्हाच घेऊन झाला असता जर तुम्ही आता दहावीला ना एनटीएससी नावाची परीक्षा असते, एनटीएससी नावाची परीक्षा प्रयत्न करायचे तिथून तुम्हाला चांगले मार्क आले तर चांगले स्कॉलरशिप मिळणार. आणि जे मुलं मुली एनटीएससी सिलेक्ट असतात तेच पुढे IITचे नीटचे टॉपर असतात. प्रयत्न करा की एनटीएससी चांगले मार्क काढा. मला एनटीएससी 3 मार्क आले त्याच्यामुळे मला सगळ्या कोचिंगला चांगले स्कॉलरशिप मिळायचे, तर मला चांगली टीचर मिळायचे. आणि सरचं माझ्या विशेष म्हणजे 8वी असताना सरकडे मॅथमॅटिक्सची टीचिंग होतं. मला चांगलं आठवते 5वी 6वीला असताना इथं भांगरे सरची कोचिंग होती आणि सर आले आणि सरने गणित दिलं. 10वीचं गणित होते ते पुण्याकडून सुटलं नाही. माझं माझ्या वर्गाचे सुद्धा चांगल्या पोझिशनला जाईल त्याच्यामध्ये अनुष्का होईल होती तिच्याकडे सरने तिला लिहून दिलं आणि ते त्यांच्याबरोबर लिहून दिलं की माझ्या पप्पाला त्यांच्यावर लक्ष आहे काहीतरी करते त्यांनी करिअर फोकस मी झालं ती पण होणं जाईल पुढे टाकायची काही असं सरचं माझ्या अपेक्षा होत्या. त्याच्याने अजून खूप जणांच्या माझ्या अपेक्षा होत्या, अजून खूप अपेक्षा आहेत त्यांच्या अजून खूप काय करायचे. आता फक्त सुरुवात आहे. मी तुम्हाला पुढच्या कोणत्या एक्झाम असतात काय काय केलं तुम्हाला काय प्रश्न सांगतो विचार. तर इंजिनिअरिंग आपल्याकडे 2-3 करिअर ऑप्शन जास्त असतात. जास्त मुलीचं मेडिकल साईडला जातं, तुम्ही मेडिकल साईडला जाणार असतात, काही JEE साईडला जातं. तर JEE मधून घ्या. JEE मधून तुम्हाला 4-5 एक्झाम सांगतो 12 असतात. हे एक्झाम कोणाला गेलं माहिती मला तर माहीत असतं मी अजून नाही शकतो ऑप्शन तिथे गेलं मला माहिती आपल्या लोकांना एक्झाम माहिती सगळ्यात पहिली मी इंजिनिअरिंग JEE नावाचं एक्झाम जॉईंट एंट्रन्स JEE मेन्स पास झालं जेएडवान्स तुमचं IIT नंबर लागतो IIT पीटीला नंबर लागतो. माझा पीटीला नाही लागला माझा BS ला आलाय. मी IIT कडे स्वतःची एक्झाम असतो ते एक्झाम माझा BS नंबर लागलेला आहे. तर JEE मधून आपण इंजिनिअर असतो. जे इंजिनिअरिंग कॉलेज IIT सगळ्यात टॉप कॉलेज इंजिनिअरिंगच्या मांडलेला IIT NIT बीटची स्वतःची एक्झाम प्रायव्हेट एक्झाम VIT तिथं BTech कॉम्प्युटर सायन्स तिथं लागला माझा नंबर प्रॉपर. तर VIT ट्रिपल नंबर लागतो इंजिनिअरिंगला. दुसरं मेडिकल साईड नीट एक्झाम माहिती असेल तुम्हाला नीटमधून MBBS सिलेक्शन होतं. MBBS BHMS BAMS BDS बाकीचे मेडिकल साईडचे कोर्स आहेत ते सिलेक्शन होतं. मुलींसाठी मेडिकल ऑप्शनच जास्त आणि अजून एक चांगला करिअर ऑप्शन मुलींसाठी त्यांना मी सांगितलं की BSc टीचर टीचिंग ही मुलींसाठी चांगला ऑप्शन आहे. NCET नावाचे एक्झाम ती एक्झाम तुम्ही म्हणजे तुम्ही नीट देणार असतात तर ती एक्झाम बॅकअप म्हणून देणार तुम्हाला लक्षात कोणतरी आज आपल्या शाळेत बोलत ते एक्झाम सांगितलं आम्हाला. तर NCET नावाचे एक्झाम असते नॅशनल कॉमन एंट्रन्स टेस्ट. तिथून IIT तर आपण BSc ग्रेड करतो तसं तुम्ही कुठं केलं असं ना IIT करू शकतो IIT NIT आणि IIT फक्त BTech होतं असं काही नाही. IIT PhD होती IIT BSc होती IIT BAMS होतं म्हणजे IIT युनिव्हर्सिटी सारखे असतात ते खूप सारे कोर्स असतात. आणि एका IIT तर MBBS सुद्धा होतं IIT खरंच तर NCET नावाचे एक्झाम त्या एक्झाम आतापासून तुम्हाला थोडं माहिती की आपल्याला कुठं जायचं नीटकडे जायचं का DSC जायचं तर तुम्हाला चॉईस तर करावं लागेल नीटकडे जायचं का JEE करायचं. प्रत्येक चॉईस का आपण पप्पा नाही करणार त्यांचं ऐकायलाच पाहिजे आपण ते काय म्हणून तेच जायला पाहिजे पण जरी येईल तर आपण स्वतःच नाही पाहिजे बाकी जर म्हणून मला पाहिजे ना. तर NCET आपण 4 IIT BSc IIT खडगपूर IIT भुवनेश्वर IIT भोपाळ आणि IIT गांधीनगर IIT मद्रास
IIT मद्रास दुसरं नाही केलं, IIT मद्रास सुरू करणार आहे मॅथमॅटिक्स ते टीचर बनवून टीचिंग सुद्धा चांगला ऑप्शन बनवलं. आणि अजून पुढे देखील ऑप्शन आहे. अजून दुसरी एक्झाम ICAR नावाची इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च ही नीटचा बॅकअप ऑप्शन म्हणू शकता. आमच्याकडे कंप्लेंट केलेली आहे. ICAR आयसर वेगळं आहे, IIT आहे ना, आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट तिथून आयसर मध्ये सिलेक्शन होतं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च तिथून सायंटिस्ट बनले, तिथून इस्रो DRDO म्हणून आपण सायंटिस्ट बनतो. हे अजून तुम्हाला काय विचारायचं कोणते अजून कोचिंग क्लासेस ही एक चांगली की तुमच्यापैकी मुलींना कसं शिक्षण प्रायोरिटी मुलांना असते, किती काय म्हणलं तरी आपला समाज असतो 100% म्हणजे बॉईज ओरिएंटेड असतो. तर तुम्हाला जरी बाहेर पाठवलं नाही तरी आजकाल फोनवर बाकीच्या या करण्यापेक्षा फिजिक्सवाला युट्यूबवर असं काहीच नाही जे तुम्ही शिकू शकत नाही. असे खूप मुलं आहेत ज्यांनी घरी बसून IIT म्हटलेली, म्हणजे आम्ही तिथे जाऊन आमचे एवढे रँक चांगले नाही, काही काही घरी जाऊन चांगले आहे. फिजिक्सवाला नावाचं एक ॲप्लिकेशन युट्यूबवर चॅनल आहे, तिथं तुम्ही थोडंफार काय काय करिअर ऑप्शन असतात ते बघू शकता. अजून खूप सारे करिअर ऑप्शन अजून NDA आर्मीसाठी सुद्धा एक चांगला करिअर ऑप्शन आहे. जेही समजा तुम्हाला 60 ते 70% असतील तर तुम्हाला SSB इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो. SSB इंटरव्ह्यू पास केला आपण आर्मी ऑफिसर लेवलची इंटरव्ह्यू. मुलींसाठी आर्मीला आधी एंट्री नव्हती, पण शरद पवार साहेबांनी पहिल्यांदा एंट्री करून दिलं, मुलींना एंट्री करून दिलेली त्याच्यावर. त्यांनीच करून दिलं जेव्हा सर्वेक्षण दिलं. म्हणजे आता तुम्ही आर्मीमध्ये सुद्धा होता, तुम्ही असं काहीच नाही दिलं पण मी तुम्ही एक पिक्चर पाहिला होता. तान पाणी नाही 3-3.5 तास होता. हिंदी पिक्चर पाहिला होता. तर तुम्हाला काय विचारायचं आहे? काय विचारायचं होतं विचारून घ्या. मानसिकता नाही विचारायची. तर मी एक शेवटचा शेअर म्हणून खतम करतो की आपको बिजली से तेज रफ्तार बनना, आपको बिजली से तेज रफ्तार बनना, आपको तलवार से भी तेज धार बनना, तलवार से भी तेज धार बनना है. IIT करो, नीट करो या करो कुछ और, IIT करो, नीट करो या करो कुछ और, लेकिन सबसे पहले आपको एक शानदार इंसान बनना है.